कमांडर टॉर्च मारा इथे. जयरामचं रक्त आहे? नाही, हे जयरामचं रक्त नाहीये कमांडर. कारण जयराम काका इकडनं बाहेर आलेच नाही, त्याचा आधीच त्यांचा आतमध्ये खून झालाय. हो. मी तुम्हाला मागाशी म्हणाले ना, तो खून जखमी झाला होता, हे नक्की त्याचंच रक्त असणार आहे. आणि मी एव्हिडन्स लिस्ट सुद्धा चेक केली होती, त्यात असं काहीही मेन्शन केलेलं नव्हतं. म्हणजे 100% त्याचंच रक्त आहे. येस बॉस. शोधा, अजून काहीतरी सापडेल आपल्याला. या मम्मा, मम्मा तुम्ही या, बघा आले. अगं आता बघा तुम्ही. तारिणी, तारिणी दार उघड. अगं हळू. मम्मा तुम्ही आता बघाच. तारिणी. अगं हो, हळू हळू. तारिणी, मी म्हंटल दार उघड. तारिणी, तारिणी. कमांडर, मोबाईल? बॉस, त्याच्या बॉडी सोबत मोबाईल सापडला होता का? नाही नव्हता, पूर्ण फुटलाय. आता ही म्हणते की तारिणी घरात नाहीये, तुम्ही पुन्हा ठेवताय विश्वास? अरे माझी तारिणी किती साधी आहे, बिचारी कधीच कोणाला उलट उत्तर देत नाही, सगळ्यांना समजून घेते. तर तुम्ही सगळ्यांना तिला गृहीत धरताय. आता काय ब्रह्मदेवाला बोलू हे सिद्ध करून द्यायला किती आज झोपलीये म्हणून? मी तुझ्या समोर हात जोडतो, प्लीज तिला शांतपणे झोपू दे. ओके, ती आज झोपली आहे ना, आम्हाला एकदा तिला बघू दे, मग जातो आम्ही. हा चल अरे बघू. पुन्हा तेच? अरे मी सांगतोय ना तुला. ठीक आहे, आता तर मी जाऊच देणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, मग माझा पण विश्वास नाहीये तुझ्यावर. मला माहितीये तू तिची झोपमोड करशील. What? आणि No. उलट स्वप्न पडले तुला, भास झालाय. अरे काय निशी, तुला स्वप्न पडलं, तुला भास झाला, ठीक आहे. तू सगळ्यांची झोपमोड करून त्यांना इथे घेऊन आलीस. ते बरोबर काय चेतना काकू असं वागणं? नाही काकू. ओके ओके फाईन, तुझं सगळं बरोबर आहे असं म्हणू आपण. अजून किती वेळ तात्काळात उभं राहायचंय आम्ही? एक्झॅक्टली, याला काहीच अर्थ नाहीये. अजून किती वेळ वाट बघायची आपण? ताई, मी जाते वॉशरूम मध्ये आणि बघते. अगं आली. आवाज आला पाण्याचा? आहे ती आतमध्ये. सांगत होतो तुम्हाला ती आत आहे म्हणून. काय काय चाललंय निशी? ही काय वेळ झाली का सगळ्यांना इथे बोलवायची? हा, तो सांगतोय ना तुला की मी वॉशरूम मध्ये होते, मग जरा विश्वास ठेव त्याच्यावर. तू आत कशी पोहोचली? अगं कशी काय? तू मगासपासून एवढ्या जोर जोरात ओरडतीयस, मगाशीच जाग आली होती मला तुझ्या आवाजाने. पण मी पहिले वॉशरूमला जाऊन मग आले. तू एवढा वेळ आत? हा, ते
जरा एक्झर्शन झालंय ना 2-3 दिवसापासून. तब्येत जरा खराब होती माझी. ओके. आता बरं वाटतंय ना तुला? हो आता ठीक आहे. नाही नाही नाही, काहीतरी गडबड आहे. तुम्ही दोघांनी मिळून काहीतरी नवीन प्लॅन केलाय. कौशिकी ताई, हे दोघं खोटं बोलतात. ह्या दोघांनी मिळून काहीतरी प्लॅन केलाय. निशिता, तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही सगळे इकडे आलोय. आणि तुझा काय बालिशपणा चाललाय अगं? घरात काय चाललंय? तुझं काय चाललंय? एक तर दया काकांच्या काळजीमुळे सगळ्यांची झोप उडाली, कोणालाही झोप लागत नाही, आणि त्यात तू ड्रामा करतेस रात्री 2 वाजता. कौशिकी ताई, पण मी शट अप. हे तू जे काही करतेस ना, त्याच्यापेक्षा दया काका घरी परत कसे येतील याचा विचार कर. केदार आणि तारिणीचा रागराग करणं बंद कर निशिता. मी शेवटची वॉर्निंग देते तुला. याच्या पुढे परत जर तू ड्रामा केलास, तमाशा केलास, तर गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेव. माफी माग निशिता. केदार आणि तारिणीची माफी माग. नाही नाही कौशिकीताई, त्याची काहीच गरज नाही. माफी मी ह्याची. कारण तू हर्ट केलंयस त्यांना. माग माफी. माफी नाही मागणार आहेस? तुझ्यासाठी आम्ही इतका वेळ इकडे थांबलो ना, तारिणी येण्याची वाट बघितली ना, मग ठीक आहे, आता तू माफी मागेपर्यंत आम्ही सुद्धा वाट बघतो. कौशिकी ताई, माग माफी. निशिता, माफी माग. बोल ग बाई सॉरी.